आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पण आहोत. आम्ही झालेलो आहोत तयार. काहीतरी आहे. आय गॉट समथिंग. तर हा आहे धोंडा, याच्यामध्ये मस्त पुरण आहे, बट सगळ्याच यांच्यामध्ये नव्हतं. सो प्रफुल्ल जिजूच्या याच्यात काय होतं ते बघण्यासाठी हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार, मी प्रचिती आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पण आहोत. येस, तर आजच्या व्हिडिओमध्ये मीच नाही तर माझी अख्खी फॅमिलीसुद्धा आहे. तर ह्या दोन क्युटीजसुद्धा आहेत. तर यांना ऑब्व्हियसली तुम्ही माझ्या वेडिंग सिरीजमध्ये बघितलंच आहे. तर आता अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला घरी बोलवतात. तर इथे मम्मीने आम्हाला घरी जेवण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. मस्तपैकी आमरस बनवला आहे. तर ते सगळं आपण बघणारच आहोत. बाय द वे, यासोबतच अजून आजीचा बर्थडेसुद्धा आहे. तर ते सुद्धा आपण नंतर सेलिब्रेट करणार आहोत. चला तर मग बघूया आपण आता पुढे काय काय घडतं. चलो. हाय गर्ल्स. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? आज आम्ही काढत आहोत रांगोळी. ती पण अधिक मासी. तुम्हाला रांगोळी बघायची आहे? हे बघा. आम्ही झालेलो आहोत तयार आणि त्यासोबतच रांगोळी पण तयार झालेली आहे. बघा, आहे रांगोळी. ती रांगोळी कोणी काढली आहे सांगा. या प्रीतीने. आणि यांनी आणि आणि हे वरचं कोणी काढलं बरं? व्हेरी गुड, मस्त. आपण रांगोळीवर काय लिहिलंय? अधिक मास. अरे वा, मस्त. तर ॲक्च्युली ड्यू टू सम रिझन ह्या क्लिपचा व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला आहे. आणि इथे मी ॲक्च्युली हेच एक्सप्लेन करत होते की मी आज कशी रेडी झाली आहे, मी काय वेअर केलं आहे, काय ज्वेलरी वेअर केली आहे, हे सगळं. तर ती साखरपुड्याची मेन साडी मी आज नेसलेली आहे. आणि त्यासोबतच ऑब्व्हियसली हे वेडिंगचंच आपलं मंगळसूत्र, नेकलेस मम्मीचा आहे. बाकी गजरा मस्त लावलेला आहे. केस मला मोकळे सोडायचे होते, बट शेवटी प्रणालीने मला मस्त अशी हेअरस्टाईल करून दिली आहे. छान असा गजरा लावला आहे. आणि नथ माझी एक राहिली. ठीक आहे, नथ एक राहिली. बाकी छोटेसे असे मी खूप मोठे असे काही इयरिंग वेअर नाही केले. छोटेसे इयरिंग वेअर केले जे परत मम्मीनेच गिफ्ट केलेले. ऑल्सो ग्रीन बँगल्स नॉर्मल. सो हे आहे माझं आजचं लुक. आणि यासोबतच प्रफुल्लने आज मस्तपैकी एक कुर्ता वेअर केला आहे. तर ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. वेलकम होम. तर सर्वप्रथम आम्ही आल्यावर आम्हाला छान असं वेलकम केलं सर्वांनी. मग आमचं औक्षण केलं अँड देन आमच्यासाठी छान असं धोंडा स्पेशल जेवण सर्व केलं.
तर जेवणामध्ये होतं पुरणपोळी, आमरस, सार भात, कुरडई, पापडी, भजी, अनारसे आणि धोंडा. सो धोंडा म्हणजे बेसिकली पुरणपोळीचं जे पुरण असतं त्या पुरणाचे गोळे केले जातात. ऑल्सो याच्यामध्ये तुम्ही काही पण ॲड करू शकतात. सो इट्स जस्ट लाईक अ फन पार्ट. मिरची ॲड करू शकतात किंवा यू कॅन ॲड सम सॉल्ट, जस्ट अ चॉकलेट ऑर वॉट एव्हर. तर आता आमच्या धोंड्यामध्ये काय ॲड केलं होतं हे आपण बघूया. असं आहे का? धोंड्याने सुरुवात करायची. व्हिडिओ मला चालू हवा. छान चालू होते. फोडू घेतली डायरेक्ट. काहीतरी आहे. फोडू घेतली डायरेक्ट. काहीतरी आहे. समोर यावे ज्याने कोणी हे केलंय. आर्टिस्ट. चॉकलेट आहे कॅडबरी. तर जेवण झाल्यावर मम्मीने आम्हाला छान असे गिफ्टसुद्धा दिले. प्रफुलसाठी शर्ट अँड ट्राउझर्स घेतले होते आणि माझ्यासाठी एक सुंदर अशी साडी घेतली होती. ऑल्सो त्याच्यासाठी मस्त अशी एक छान गोल्ड रिंग केली होती आणि माझ्यासाठी छान असे इयरिंग्स केले होते. तर जसं मी म्हटलं, आमचा हा लग्नानंतरचा पहिलाच धोंडा होता आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मम्मीने प्रफुलच्या पॅरेंट्सला आणि फॅमिलीला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. ऑल्सो माझे मावशी काका, मामा मामी, आजी हे सगळे पण या कार्यक्रमाला आले होते. सो त्यानिमित्तानेच एक छोटंसं असं आमचं गेट टुगेदर पण झालं. आमरस खूप टेस्टी आहे. कोणी बनवला? कोणी बनवलं? सगळ्यांनीच. मम्माने मम्मी, बनवला. मामी, हे मावशी. सगळं जेवण ना सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने एवढं सुंदर झालंय ना. यू मस्ट डेफिनेटली ट्राय इट बट यू कांट. तर हा आहे धोंडा. याच्यामध्ये मस्त पुरण आहे बट सगळ्याच यांच्यामध्ये नव्हतं. सो प्रफुल जिजूच्या याच्यात काय होतं ते बघण्यासाठी यू कॅन वॉच अनदर व्हिडिओ जो माझी दीदी अपलोड करेल तिच्या चॅनलवर. ॲक्च्युली ते ह्याच व्हिडिओमध्ये जाणार आहे. तर धोंड्याचा कार्यक्रम झाल्यावर मी मम्मीची ओटीसुद्धा भरली. ॲक्च्युली अधिक मासात मुलीने आईची ओटी भरावी असं म्हणतात. ऑल्सो वन मोर थिंग, ॲज आय सेड, आय रिसेंटली गॉट मॅरिड. तर दिस इज फर्स्ट टाईम की मी ओटी भरते आणि ते सुद्धा मम्मीची. सो इट्स सच अ नाईस मोमेंट. हे बघा, तरी ना आज आहे ना आमच्या आजीचा बर्थडे आहे. तो मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे. भेटूया आपण संध्याकाळी.
तर ह्याच दिवशी संध्याकाळी आम्ही आजीचा 75th बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला आणि इथे आम्ही थोडे प्रिपरेशन्स करत आहोत. तसं तर आजीचा बर्थडे परवा आहे, पण आम्ही आजच सेलिब्रेट करणार आहोत कारण सगळे एकत्र असताना सेलिब्रेट करण्याचा वेगळाच एक आनंद असतो. हा पुढे घे ना इकडे. हा इकडे इकडे उजव्या हाताला अजून घे इकडे. हा हा घे ना. ठीक आहे, होतोय. याला मी आडवा लावते आता मी याला असंच लावते. वाटतंय ना 5. ऑल्सो हे आजीसाठी टोटली सरप्राईज होतं. तिला याची काही आधी कल्पना नव्हती, सो तिची रिॲक्शन काय असेल हे पण पुढे बघूया. सांगर काकूनी खूप छान बनवलाय केक. अक्षरशः म्हणजे तो इमेज मध्ये होता तसाच एकदम accurate. ऑल्सो आय वुड लाईक टू मेन्शन अबाउट दिस ब्युटिफुल केक. तर तुम्ही हा बघू शकता की किती सुंदर असा हा केक आहे. तर मी जिथे राहते त्या बिल्डिंगमध्येच एक काकू आहेत आणि त्या खूप छान असे केक बनवतात. तर हा केक मी त्यांच्याकडूनच बनवून घेतला होता आणि अगदी मी त्यांना रेफरन्स इमेज जशी सेंड केली होती एक्झॅक्ट सेम असा केक त्यांनी हा बनवलेला आहे. मग आम्ही आजीचं थोडंसं छान असं फोटोशूट केलं आणि मग आजीचं औक्षणसुद्धा केलं. ह्याला बनायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू. सो बर्थडेला उपस्थित कोण कोण आहे? फोटो तिकडे, फोटो तू काढ. घेते काकांना पण घेते मी. काका इकडे लपलेले आहेत. आणि बाय द वे मी पण आहे बरं का. मग फायनली आजीने एक बर्थडे केक कट केला आणि मग आम्ही थोडे ग्रुप फोटोज पण काढले आणि भरपूर केक सुद्धा खाल्ला. सो फायनली द व्हेरी लॉंग डे हॅज केम टू एन एंड. तर सकाळी आम्ही मस्त धोंड्याचा कार्यक्रम सेलिब्रेट केला, आजीचा बर्थडे पण सेलिब्रेट केला आणि आम्ही खूप केक खाल्ला. सो खूप मज्जा केली आज. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा लवकरच. टिल देन बाय. ही घोरपड का? एक घेरगिरी मस्त आला फ्रॉकचा.
हे बघा, या व्हिडिओ लाईक शेअर आणि कॉमेंट नक्कीच करा.